पुढे जाऊयात. बातमी आहे पालघरमधून. पूरग्रस्त पालघर अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे, कारण की देवीपाड्यासह बऱ्याच गावांची अवस्था अजूनही बिकट आहे. पूर आला त्यानंतर अनेक गावांमध्ये अन्नधान्य आणि कपड्यांची तीव्र टंचाई अजूनही भासते. 4 दिवस उलटूनही अजूनही मदत तिथपर्यंत पोहोचलेली नाही. पूरग्रस्तांकडून प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी होती. भयंकर आमची परिस्थिती होती. आमचा जीव आम्ही कसा वाचवला हे आम्हालाच माहिती आहे. आम्ही त्या कसं ती खिडकी तोडली आणि माझ्या पूर्ण मुलाबाळांना, माझ्या पूर्ण परिवाराला मी कसं बाहेर काढलं ते मलाच माहिती आहे. आम्ही ती खिडकी तोडून आमचा बकऱ्यांचा गोठा आहे त्यावरती जाऊन नंतर मग आम्ही पत्र्यावरती जाऊन बसलो आणि तेव्हाही वारा पाणी भरपूर होता. शासनाने आम्हाला म्हणजे थोडी मदत केली तर बरं होईल, कारण की आमच्याकडे चादरे वगैरे बघा आता सर्व म्हणजे घाण झालेले पूर्ण आता थोड्याफार धुतलेले आहेत आणि आमच्याकडे अन्नाचा एकही कण राहिला नाही. आम्हाला थोडे चावले आमचा परिवाराचा गुजारा होईल एवढं अन्नधान्य भेटलं तरी आम्हाला बरं होईल. आम्ही फॅमिली घेऊन पूर्ण गोठ्यावरून पत्र्यावरती गेलो. एवढं घरात पाणी होतं की म्हणजे राहायला सुद्धा होत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि माझी पूर्ण फॅमिली आहे. आम्ही कसा जीव मुठीत घेऊन पत्र्यावरती, एवढं पत्रे पूर्ण चिकट झालेले पावसामुळे, तरी पण आम्ही वरती जाऊन राहिलेलो. आणि वारा पाऊस एवढा भयानक होता की म्हणजे काय करू असं होत होतं, पण मुलांसाठी आम्ही धीर करून वरती राहिलो. मी तर ह्यांची मदत करायला आली होती की काही थोडंफार सामान असेल ते मी घरात घेईन, पण ह्यांच्यामध्ये मीही माझ्या मुलाला घेऊन लहान इथे अटकली आणि खूप खूप वाईट परिस्थिती होती. घरातून कसेबसे आम्ही सर्वजण बाहेर निघाले. माझा भाऊ, माझे मिस्टर वगैरे होते, त्यांनी आम्हाला कसंबसं पूर्ण पत्र्यावर चढवलं आणि 3 मुलांना घेऊन आम्ही तिथे बसले होते. खूप वादळ वारा, पाणी भरपूर सुटला होता आणि त्यात आम्ही मुलं घेऊन बसले होते. आमच्या आई वगैरे पुन्हा रडत होते. त्यांना धीर दिला की नका रडू. तेही खूप तुटले होते त्यांचं एवढं घर संसार बघून. पण खूप हालत आमची खराब आहे. अन्नधान्याचं एक कण सुद्धा त्या घरात मिळत